हॅलो फ्रेंड्स. सो या लेक्चरमध्ये आपण क्रियाशरीरमधला जो चौथ्या नंबरचा धातू आहे तो म्हणजे मेद धातू हा बघणार आहोत. सो मेद धातू म्हणजे काय तर मॉडर्न आपण सायन्समध्ये बघितलं तर मेद धातू आपण त्याला आपलं जे फॅट असतं सो त्याला आपण कम्पेअर करू शकतो मेद धातूशी. ओके. सो सर्वात पहिले बघा आयुर्वेदामध्ये मेद धातूची व्युत्पत्ती सांगितली आहे. ओके. सो बघा काय आहे व्युत्पत्ती. बधे मेधायाश्च सक भा सेट मेदती तेश्च मेदितश्च मेदिष्ट. ओके. याचा अर्थ म्हणजे काय की शरीराचे स्नेहन करून लवचिकपणा देणारा धातू तो कोणता धातू असणार आहे मेद धातू. ओके. बघा आता याची निरुक्ती ठीक आहे लक्षात ठेवायची. मेद येती स्नेह येती आणि नेती मेद इझी आहे. ओके ठीक आहे. बघा म्हणजे काय की ज्या धातूमुळे शरीराचे स्नेहन होते तो मेद धातू. स्नेहन म्हणजे काय की एक त्याला कुशन प्रोव्हाइड करणे, एक त्याला लवचिकपणा म्हणजे फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करणे. ऑब्व्हियसली बघा आपले जे बॉडी आहे त्याच्यामध्ये फॅटचं सुद्धा इम्पॉर्टन्स आहे. ते आपल्याला लवचिक बनवतं. ते आपल्या संधीमध्ये असतं. परत आपल्या बॉडीचं फ्रिक्शन होऊ देत नाही. ओके. सो दॅट्स वाय मेद धातू हा इम्पॉर्टंट आहे. बघा याचे पर्याय काय आहे आता सिनोनिम्स. मांसज कारण मांस धातूपासून बनलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर मांस तेज मांस धातूच्या तेज पार्ट पासून बनलेला आहे. ओके. त्यानंतर अस्थिकृत म्हणजे नंतर आता पुढे मेद धातू पासून नंतर अस्थि धातू बनणार आहे म्हणून अस्थिकृत आणि वपा आणि वसा असं त्या मेद धातूचे सिनोनिम्स. ओके समजले. त्यानंतर आहे बघा त्याचे पंचभौतिक संघटन म्हणजे ते कोणत्या महाभूतापासून बनलेलं आहे. सो बघा मेद धातूमध्ये मुख्यतः पृथ्वी आणि जल हे दोनच पंचमहाभूत असतात. पृथ्वी म्हणजे त्याला एक एक आकार आहे विशिष्ट. ओके. त्याला एक जडत्व आहे. ठीक आहे. भारीपणा आहे आणि ते जल आहे. बघा मेद धातू फॅट हे थोडस लिक्विड स्वरूपात सुद्धा असतं. ठीक आहे. त्यानंतर आहे बघा त्याचं स्वरूप. स्वरूप म्हणजे ते कसं आहे नेमकं. बघा द्रव आहे लिक्विड फॉर्म मध्ये आहे. स्निग्ध आहे सेमी सॉलिड फॉर्म मध्ये आहे. मृदू आहे सॉफ्ट आहे. गुरु आहे म्हणजे जड आहे ते हेवी आहे. स्थिर आहे म्हणजे एका ठिकाणी स्थिर असं राहतं ते ऑब्व्हियसली. देन श्लक्ष्ण आहे. ओके. एवढे त्याचे क्वालिटीज हे मेद धातूचे आहे. ठीक आहे. आता स्त्रोतस म्हणजे की ते जो मेद धातू आहे तर तो कशा प्रकारे आपल्या बॉडीमध्ये पसरतो. ओके. कसा तो ट्रान्सफॉर्म होतो. ओके. सो बघा कसा होतो. वृक्क वपावह हे काय मेद धातूचे मूल स्त्रोतस आहे. ओके. मूल स्त्रोतस म्हणजे काय की मूलस्थान म्हणजे या वृक्क म्हणजे किडनी आणि वपावह सो तिथून मेद धातू हा सर्व शरीरात पोहोचतो. आणि सुश्रुतांनी सांगितले की कटी आणि वृक्क म्हणजे थाईज आणि पेल्विक रिजन आणि किडनी हे मेद धातूचे मूल स्थान आहे मेन स्थान आहे. ओके. तर अंजली प्रमाण किती आहे. किती अंजली प्रमाण आहे 2 अंजली प्रमाण एवढे त्याचे मेजरमेंट आहे. ठीक आहे. उपधातू कोणता आहे स्नायू. ठीक आहे. मल काय आहे याचा स्वेट जो आपलं स्वेटिंग होते तो मेद धातूचा मल सांगितला आहे. ठीक आहे. कार्य काय आहे याचे स्नेहन करणे. आणि स्नेहन करणे का बरं कारण स्नेहन करून शरीराला बळकटपणा देणे. म्हणजे बघा स्नेहन केल्यावर आपली बॉडी फ्लेक्झिबल असल्यावर ते आपल्या बॉडीला एक मजबूती प्रोव्हाइड करते. आपल्या जे जॉईंट्स मध्ये असतात थोडेसे सायनोव्हेल फ्लुइड असतं बघा. सो ते मेद धातू आपण त्याला समजू शकतो. बघा आणि स्वेद प्रवृत्ती निर्माण आणि स्वेटिंगला इन्हान्स करणे हे मेद धातूचे कार्य आहे. तर नेक्स्ट आता बघा मेद धातूची निर्मिती कशी होते उत्पत्ती कशी होते. बघा मेद पोषक अंश असतो. आपण बघितलं होतं मागच्या धातूमध्ये मांस धातू तयार झाल्यानंतर त्याच्यासोबत एक मेद पोषक अंश तयार होतो. ओके. सो मग तोच अंश पुढे मेद धातू तयार करतो. बघा मेद पोषक अंश असल्यावर त्याच्यावर मेद अग्नीची प्रक्रिया होते रिॲक्शन होते आणि नंतर स्थायी मेद धातू तयार होतो म्हणजे एक कंप्लीट मेद धातू तयार होतो. ओके. त्यानंतर स्वेद तयार होतो. स्वेद हा काय आहे मेद धातूचा मल आहे. सो त्याच्यामुळे मल सुद्धा तयार होतो मेद धातूचा म्हणजे स्वेद. आणि नंतर पुढे जो अस्थि धातू तयार होणार आहे त्याच्यासाठी अस्थि पोषक अंश सुद्धा तयार होतो. अशी त्याची उत्पत्ती ही होत असते. ओके. आता बघूया मेद धातूची वृद्धी. ठीक आहे. मेद धातू एका लिमिट पेक्षा जर इन्क्रीज झाला तर काय होतं बघा. हा श्लोक आहे तदोन्मेद सताश्रमम अल्पे अपि चेष्टिते श्वासस्पेक तस्तनोदर लंबना. ठीक आहे. बघा त्याचा अर्थ काय की पोटामध्ये साठलेल्या मेद धातूचे दाब उर प्रदेशावर येऊन दम लागतो
त्यात पण मेदस्थता श्रम म्हणजे बघा, तुम्ही बघू शकता की जे जास्त फॅट असलेले जे व्यक्ती असतात, ओके, जे अतिस्थूल व्यक्ती असतात, सो त्यांना काही थोडेसे जरी काम केले तर त्यांना थकवा लागतो. ओके, सो हे मेदवृत्ती झाल्यावर हे एक होतं. त्यानंतर बघा त्यांचं स्टमक एरियामध्ये, ॲब्डोमेन एरियामध्ये फॅट जास्त असतं, म्हणून त्यांच्या छातीमध्ये दम लागल्यासारखं होतं हे. सो हे त्याचं लक्षण आहे वृद्धीचं. नेक्स्ट आहे की स्फीक, स्तन आणि उदर प्रदेशी मेदधातू साठतो. जे स्फीक आहे, जे थाय रिजन आहे, जे चेस्ट रिजन आहे, ओके, आणि उदर रिजन आहे, सो तिथे म्हणजे ॲब्डोमेन एरियामध्ये तिथे मेदधातू जास्त प्रमाणे साठतं आणि ते एकदम असं लटकल्यासारखं तिथे दिसतं आपल्याला. ओके, हे त्याची वृद्धीची लक्षणे. नंतर तर क्षय झाल्यावर म्हणजे मेदधातू लिमिट पेक्षा जर कमी झाला तर काय होईल, हे सुद्धा एक महत्वाचा पॉइंट आहे. आपल्याला वाटतं की फॅट कमी झालं म्हणजे चांगलंच असतं आपल्या बॉडीसाठी, नाही. ते जर प्रमाणापेक्षा कमी झालं तरी देखील आपल्या बॉडीवर हे काही हानिकारक परिणाम दिसू शकतात. बघा, मेदसी स्वप्नम कट्ट्या प्लिहलो वृद्धी कुक्षांगता. ठीक आहे, आता मेद जर कमी झाला बॉडीमध्ये तर काय होईल, कटी स्वाप म्हणजे काय होईल, तर कटी प्रदेशी दुर्बलता येईल. कटी प्रदेश म्हणजे काय, तर आपला पेल्विक एरिया असतो, सो त्या प्रदेशात दुर्बलता येईल, कमकुवतपणा येईल. ओके, नंतर प्लीहा वृद्धी होईल म्हणजे प्लीहाचा आकार वाढतो. प्लीहा म्हणजे काय, तर आपलं जे लिव्हर आहे, सो त्याचा जो आकार आहे तो साईजनी इनलार्जमेंट होईल. सो हे सुद्धा ॲबनॉर्मॅलिटी मध्ये येते. सो त्याशिवाय मेद क्षय झालं सुद्धा आरोग्यासाठी चांगलं नसतं. असा हा आपला मेदधातू कंप्लीट झालेला आहे. ओके, तुम्ही सर्व बघा, चॅनलवर प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये तुमचं हे फर्स्ट टर्मचं पूर्ण मी कव्हर केलेलं आहे क्रियाशरीर. ओके, बघा, आणि तुमचं फर्स्ट इयर जर तुम्ही असंच जर लिहिलं तर तुम्हाला हे जास्तीत जास्त मार्क्स पडू शकतात. याला थोडंसं फक्त एक्सप्लेन करायचं. ओके, थँक्यू. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.